बॅट टळपली नाही. बघा या सामन्यामध्ये किती धावा जमवतो. आणि गोलंदाज होतो दीपक घागरे, माफ करा दिगंबर घागरे. सेकंड राऊंड चालू झालेत. जवळजवळ आपण 2 तास मागे आहोत. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. यानंतर होणारा सामना लक्ष्मीकांत 11 विरुद्ध TRP युनिट. दोन्ही संघाने आपली प्लेइंग 11 फिक्स करायची आहे व नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. चांगला फटका पॉइंटच्या दिशेने मारलेला. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. निर्धाव चेंडू. अब तक 56. मनोज दांगरे झेल सुटतोय. एकदा मिळते. राहुल याला धावसंख्या होते ती 6 धावा. इनसाइड एज एक धाव चोरली जाते. चांगली गोलंदाजी करतोय दिगंबर घागरे. तू यॉर्क सुनील एखादा यॉर्क मार ना. तुझी हाईट आहे म्हणून. विराज विराज बनबे आणि त्याला सामने गेलतो अक्षय. जोरदार मारे फटका झेल होतो का बघूया. नाही चौकार. एक संधी होती. 4 धावा मिळतात अक्षयाला.
एक धाव मिळते. वा राठोड त्याच्यावर नाही यायचं 12. यानंतर होणारा सामना TRP युनिट विरुद्ध लक्ष्मीकांत 11 रत्नागिरी आगार. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती काही नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. एक चांगला फटका बघायला मिळतो इथे 6 धावांसाठी. फ्लॅट 6 काय पॉवर जनरेट केली आहे या चेंडूवर. चेंडू आणायचा आहे. TRP युनिटच्या कर्णधाराने विनंती करतो की नाणेफेकीसाठी मैदानात यायचं आहे. माफ करा, स्टेजच्या समोर यायचं आहे. 18. लक्ष्मी 11 संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. TRP युनिट संघाचा कर्णधार विनंती करतो नाणेफेकी करून घ्यायची आहे. निर्धाव चेंडू जातोय. दिनेश कांबळे यामध्ये जोरदार फटका, हवेत चेंडू झेल होता का बघूया. 6 धावा. 6 धावा गेलेल्या आहेत. चांगली फलंदाजी करतोय राहुल. धाव संख्या वाढती, धाव संख्या 24. धाव संख्या आले 24. हे बॉल मिळाला काय बॉल आणला. नवीन गोलंदाज रत्नदीप मुरकर. जाना कर ना. अरे विनिंग माती घाल त्याच्यात साल्या. तंबाखू खातोय घाणेरडा. अरे एक विनिंग होते कशाला काय गरज आहे. स्कोरिंग कर तुझं बघ तू. अरे तू घाबरा, तोंड बंद ठेव. मी विनंती करतो नाणेफेकीसाठी जायचं दिनेश कांबळे आणि लक्ष्मीकांत 11 TRP युनिट नाणेफेक करून घ्या माझ्या कॉमेंट रॅकच्या समोर. TRP युनिट कर्णधार कुठे गेला आता आला नाही ते. हे बॉलर कोण TRP युनिट कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. षटकार. षटकार 6 धावा मिळत आहेत. हाणामारी चालू आहे सिक्युरिटी संघाकडून आणि फेफडे यांच्या हस्ते नाणेफेक होते. बॅटिंग बॅटिंग निर्धाव चेंडू जातोय. बॉलिंग बॉलिंग बॅटिंग निर्णय गावायचा आहे. निर्धाव झेल बाद होतोय. समीर भरणकर यांनी चांगला झेल घेतला. मी आता पहिला बॅटमन आउट केला पहिल्या ओव्हरला. मॅन ऑफ द मॅच नाही दिला आम्हाला तुम्ही. कधी आता अरे होय होय विसरलो. मॅच काढतो त्याच्या मागच्या मॅच. पण तू
जातो सिद्धू. मीच आहे ना मॅन ऑफ द मॅच पहिली विकेट आम्हाला मॅन ऑफ द मॅच दिलंच नाही. 23 धावांत बाद होतोय. 23 धावांत काढून बाद होतोय तो राहुल मोरे. त्याची जागा घेण्यासाठी सिद्धेश. धावसंख्या आहे ती 31. तिसरी षटक चालू. 1 धावसंख्या होते. जरा 2 मिनिटं थांब. देतो बोललो ना तुला. थांब 2 मिनिटं. वाईट चेंडू आणि 1 धाव अशा 2 धावा मिळत आहेत. वाईट चेंडू आणि 1 धाव अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते 33. माफ करा 34. वाढती धावसंख्या ती 34. हवेत फटका फसलेला आहे आणि जेल बाद होतोय. रत्नदीप मुरकर कॉटन बॉल घेतोय. सिद्धू माफ करा अक्षय आउट होतोय. मोठा मोहरा बाद करण्यात यश मिळतोय ते रत्नदीप मुरकर याला आणि त्याची जागेसाठी जातो नवीन फलंदाज ओमकार. चेंडू शिल्लक किती आहेत. षटक संपतोय. 3 षटकात धावसंख्या आले 34. धावसंख्या आले 34. ओमकार गेला नवीन बॅट्समॅन. मग आता मॅन ऑफ द मॅच कार्ड कोण आहे तो काढतो. ही ओव्हर झाल्यावर काढ. गोलंदाजीसाठी आलाय तो कर्णधार स्वप्नील नागले. शेवटचं षटक घेऊन आलाय तो स्वप्नील नागले. आणि सिद्धू बाद होतोय. मोठे धक्के बसतायत लागोपाठच्या चेंडूवर. सिद्धू आउट होतोय आणि त्याची जागा घेतला जातोय तो कैलास. सिक्युरिटी संघ थोडा लडखडताना. सुरुवातीला रन रेट चांगला होता. 12च्या सरासरीने चालू होते पण यावेळी रन रेट थोडा घसरतोय कारण त्यांचे महत्वाचे फलंदाज ते बाद होत आहेत. अक्षय, सिद्धू आणि राहुल. सिद्धूची जागा कैलास नवीन फलंदाज. सिक्युरिटी संघाकडे भरघोस असे फलंदाज आहेत. बॅटिंग लाईन पूर्ण भरलेली. चांगला फटका. हवेत फटका फसलेला बघा. झेल होतो का. झेल सुटलेला आहे. डिगम घागरे या चेंडू खाली होते. 2 धावा मिळवलेल्या आहेत. धावसंख्या होते 2 धावाने 36. ओमकार नॉन स्ट्राईकला आहे रे. कैलास स्ट्राईकला आहे. विराज बॉल बॉक्स घेऊन येतो. आणलास निर्धाव चेंडू. वेगवान चेंडू स्वप्नील याचा.
धावसंख्या ते 36. यष्टा उद्ध्वस्त. या दोन शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करतोय तो रायझिंग स्टार रत्नागिरी कार्यालय कार्यशाळा. स्लॉग ओव्हर मध्ये अडचणीत सापडताना सिक्युरिटी संघ आणि त्यांची जागा कैलास बाद होत आणि त्याची जागा सांगितली सदा सदा सदानंद. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या आहे ती 36. वाईट चेंडू आणि 1 धाव असे 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या ती 38. सुंदर चेंडू सदाला काही समजला नाही. त्रिफळाचीत शेवटचा चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी केली आहे. स्लॉग ओव्हरला स्वप्नील नागले यांनी काहीसं जकडून ठेवलंय सिक्युरिटी संघाला. एवढे धुवाधार फलंदाज होते आणि आत्ता आलाय तो सर्वांचा लाडका माया मांडवकर. बघा शेवटच्या षटकार ठोकतो का. एक धाव घेतली आणि धावचीत झाला तो माया. धावसंख्या होते ती 39. 40 धावांची गरज. 10च्या सरासरीने खेळावं लागेल राजीव स्टार संघाला.
स्ट्राईकला तो स्वप्नील आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विराज बनबे. पहिले षटक घेऊन आलाय तो ओमकार. 40 धावांचा पाठलाग करताना रायझिंग स्टार. ये राख्या ये राख्या कव्हरच्या दिशेने मारलेला फटका 4 धावांनी खातं खोलतोय तो स्वप्नील नागले. अरे अमोल चव्हाण कुठे गेला त्याला सांग जा. अमोल चव्हाण तुझ्याकडे नाही हे अमोल चव्हाण कर अमोल चव्हाण जा बोलव जा. हे राठोड पाणी आणणार जरा. अरे ए बारक्या ए जर पाणी अरे तो त्याला याला द्यायला पाहिजे. निर्धाव चेंडू. झेल सुटलेला आहे मांडवकर यांच्याकडून. मोठी संधी जर स्वप्नील नागले या स्पर्धेमध्ये टिकला तर ही कॅच किती मागात पडू शकते समजू शकता. एक मोठ्या खेळाडूला जीवदान दिलात तुम्ही, त्याचे परिणाम तू कुठे गेला तो अमोल चव्हाण काही वेळातच समजतील. सासरवाडीत तू जाऊन झोपतो. हा इथे आहे पाठीमागे. हे 2 टी-शर्ट भेटले त्याला मगाशी ह्याला भेटलं ना संतोषला. हवेत फटका झेल होतो का बघूया. पुन्हा झेल सुटलेला आहे. एक संधी होती, 2 धावा घेतलेल्या आहेत. पॉईंटच्या दिशेने मारलेला 1 बॉस. षटकार आहे का? पंचाने निर्णय काय व्हायचा आहे? पंचाने निर्णय काय व्हायचा आहे? षटकार षटकार स्वप्नील नागले याच्या बॅट मधून आलेला फ्लॅट 6. या षटकारासाठी रत्नदीप मोरकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वप्नील नागले याला. प्रत्येक षटकार समीर बोरणकर यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. यानंतर तुम्ही जर षटकार मारलात तर प्रत्येक षटकाराला 200 रुपये बक्षीस असणार आहे. वाईट चेंडू दबाव 14. वाईट चेंडू धाव संख्या ती 14.
जोरदार फटका हवेत आहे बघा झेल होतो का. 1 बॉल चौकार. चेंडू आणायचा आहे. चेंडू कमी आहेत. 2000 फलंदाजी करतो स्वप्नील आणि धावसंख्या झाली ती 18. धावसंख्या झाली ती 18. षटक संपतंय. 18 चेंडू 22 धावांची गरज. आता गणित आहे ते 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. अरे पण तो अमोल चव्हाण काय झोपला का काय बघ. नो बॉल फ्री हिट. नो आणि 1 धाव अशा 2 धावा मिळत आहेत. 2 धावा मिळत आहेत आणि फ्री हिट मिळाली आहे. बघूया विराज बनबे आता याचा फायदा उठवतो का. अक्षय 2 धावा 2 1 धावा. ठीक आहे. 1 धावा मिळत आहे डिक्लेअर स्वरूपात. माफ करा 2 धावा मिळत आहेत डिक्लेअर स्वरूपात. पुन्हा जोरदार फटका. झेल सुटलेला आहे. संदीप गवाणकर यांच्या हातातून झेल सुटलेला आहे. एक धाव घेतले विराजाने. धावसंख्या आली 23. चेंज ऑफ पेस होता. स्वप्नील यांनी ओळखला. 1 धाव भेटली. एक धाव.
25. एक धाव डिक्लेअर स्वरूपात. धाव संख्या 26. षटकार. दिगंबर कागरे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे स्वप्नील नागलेला. चला बॉल आणा, बॉल कमी आहेत आता, फायनल साठी बॉल शिल्लक राहणार नाहीत. धाव संख्या होते 32. 12 चेंडूत 8 धावांची गरज. 12 चेंडूत 8 धावांची गरज. तुझ्याकडून काय गुरु मुद्रे यांच्याकडून हे बक्षीस मिळालेलं आहे स्वप्नील नागलेवाला. या षटकासाठी 200 रुपयाचं बक्षीस मिळाले गुरु मुद्रे यांच्याकडून. बक्षिसांची जाहिरात होते स्वप्नील नागलेकडे. भरपूर पैसे साठवलेले आहेत आणि जर यापुढे विराज किंवा स्वप्नील यांनी षटकार मारला तर गुरु मुद्रे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. आता गोलंदाजीसाठी आलाय तो कैलास. एक धाव. बॉलर कोण रे? सोपं. कैलास रे बघा सांगते कैलास. एक धाव. 34. 6 पाहिजे. 6 धावांची गरज. तिसरं षटक गतीवर. एक डिक्लेअर होतोय. अजूनही 5 धावांची गरज. आणि स्वप्नील नागले समीर बरणकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या षटकासाठी स्वप्नील नागलेला. गुरु मुद्रे, समीर बरणकर, रत्नदीप मुरकर यांनी बक्षीस लावलं होतं आणि दिगंबर घागरे ही सर्व बक्षीस मिळतात स्वप्नील नागलेला. एक उत्कृष्ट फलंदाजी केली आहे आणि या सामन्याचा सामनावीर आहे तो स्वप्नील नागले. त्याला विनंती करतो की